संपत्ती पाहिजे आणि दया पाहिजे. दोन्ही जर एकत्र आले तर ती देवाची विभूती आहे. आता उलट सांगा, असं घडतच नाही, असं घडत नाही, घडत नाही. आणि जर घडलं तर तो देव झाल्याशिवाय. आता अभंगाला सुरुवात करायची, फक्त ऐकणाऱ्यांना दोन सूचना आहे. खरमरीत बसायचं कीर्तनाला, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, नाही ते यायचं नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, पहिल्या पंक्तीला जेवायचं, सगळ्यांना भेटायचं. आम्ही शिव काढायचं आणि तुम्ही तोंड सोडून बसायचं, यायचंच नाही. आणि दुसरं वाक्य आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं, बोललं तरच कीर्तन कळलं, नाही तर तुमचं ना आपलं सूत्र बसणार नाही. माझ्या तोंडातल्या दोन्ही वाव्या क्लिअर ऐका, म्हणजे मला पुढे सरकायला. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. पण तुम्ही म्हणाल शाळेतलं ज्ञान, शाळेतल्या ज्ञानाचा इथं संबंध नाही. हा, काही शिकून काही केलं नाही, रिटायर झाले, काही परमनंट झाले नाहीत, काहींचे पोरं लग्नाला आलेत, बापाला पगार नाही, काही 40 वर्ष झालेत, रुपया पगार नाही, अख्खं गाव सर म्हणतंय त्याला. काहींनी 10 लाख भरले तर 3,000 घेतात, काही 70,000 सही करतात आणि 30,000 घेतात, काही जूनला परमनंट झाले, जुलैला रिटायर झाले. तुम्हाला पुढे सांगता झोंबल 40% सर्व्हिसवाले रिटायर झाल्यावर वृद्धाश्रमात आहेत. आणि बारीक वाक्य आहे का, हे इंद्रिकडचं कीर्तन. मी म्हणजे वाल्या कोळी आहे, सगळ्यांच्या शिव्या एकट्यानं खायच्या. परत ऐका नीट, महाराष्ट्रातले सगळे वृद्धाश्रम तपासा, अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. तुम्ही सर्वे करा, शेतकऱ्याच्या घरात कालवणाला तेल नाही, मान्य आहे. झोपायला गादी नाही, मान्य आहे. पण त्याच्या बापाला भाकर आहे, ती सून शिव्या देते, शिव्या द्यायची नाही. आहे गे मला नका म्हणून, उलथा नका म्हणून, मला पुढं घालतो का काय, त्याच्या बरोबरचं एक राहिलं नाही, मलाच घाल पुढं, घालते तो मडेव, काही म्हणू दे, पण भाकर आहे. म्हातारा सुद्धा म्हणते शिव्या देती बर का, पण भाकर आहे. पण यांच्याकडे भाकरीच नाही आहे बापाला. कारण उत्तर आहे का, लक्ष्मी गमेंडीत वापरायची. कशा गमेंडीत? कधी सोमवार नाही, कधी एकादश नाही, कधी माळ नाही, कधी गंध नाही, कधी वारकरीशी नीट बोलायचं नाही, लोकांनी रामराम घालावा, यांनी बायको कपावा, मासटलेवानी वागायचं, कव्हाय पहा डोळे लाल. एक पोरा इंजिनियर केला, तो सासरवाडीला राहायला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आली नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या. इकडे वाटूला गेलं, इकडे दिल्या दिंडीचा बोंग्या करून. त्याचं उत्तर नीट आहे का, 2 वाव्या क्लिअर झाल्यात. संपत्ती आणि दया एकत्र आली का तिथं देव आहे. आता संपत्ती मिळायला मी 3 गोष्टी सांगणार आहे, बारीक आहे का. एक, प्रारब्ध पाहिजे. तुमचं काय मत आहे? बोला. प्रारब्ध पाहिजे, आणि प्रारब्धात 3 प्रकार आहेत, उत्तम, मध्यम, कनिष्ठ. बोला जा. उत्तम, मध्यम, कनिष्ठ. एखाद्याचं प्रारब्ध उत्तम असेल, एखाद्याचं प्रारब्ध मध्यम असेल, आणि एखाद्याचं प्रारब्ध कनिष्ठ असेल. नवऱ्याच्या घरी गेल्यावर कमराला कपाटाच्या चाव्या आल्या, उत्तम प्रारब्ध आहे, उत्तम आहे. कपाराला चाव्या आल्या, उत्तम आहे. भांडे घासण्याची वेळ आली, मध्यम आहे. आणि मजुरीला जाऊन भीक मागायची पाळी आली, कनिष्ठ आहे. प्रारब्धाचे 3 प्रकार आहेत, उत्तमही आहे, मध्यमही आहे. आता लागला करंट, आता ह्या मापात राहिले तर सूत्र बसल. तुमचं उरकून घ्या पटकन एकदा. आपलं काय म्हणणं नाही, तुम्ही आमच्या ठोकाल, तुमच्याकडून नाही लागत. तुम्ही लगेच ना आमच्या भावना दुखावल्या, म्हणजे आहेच निस्तर आहे आम्ही. करंट आत लागला पाहिजे अभंगाचा, मग मजा येते त्याला. आत गेलं पाहिजे कीर्तन. आता लागलाय करंट, परत थोडं मागण्यातून परत पुढे आणतो. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान. 22 पाठ झाली. संपत्ती आणि दया एकत्र आली की तिथं देव आहे. असं घडत नाही, पण घडलं तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही. आता माझं पुढचं वाक्य आहे, संपत्तीला प्रारब्ध लागतं. आता परत आहे का, प्रारब्ध
प्रकार आहेत, उत्तमही आहे, मध्यमही आहे, कनिष्ठ आहे. पण मी पुढे सांगेल, यदा कदाचित तुमचं प्रारब्ध उत्तम असेल असेल पण त्या प्रारब्धाला जर प्रयत्न नसेल तर प्रारब्ध फेल आहे. परत नाही का, नुसतं प्रारब्ध कामाचं नाही, त्या प्रारब्धाला प्रयत्नच पाहिजे. जर प्रयत्न नसतील तर प्रारब्ध काय करेल? तुला पोलीस भरतीत जायचंय, छाती पाहिजे, उंची पाहिजे, वय पाहिजे, वेट पाहिजे आणि तुझी जाण्याची तयारी. बरं, त्यासाठी तू शरीर संपत्ती कमवली. तू 8:30 ला उठतो सकाळी आणि पोलीस भरतीला काला ग्राउंडला झाडायला जातो का? नाही. मग 3 इंच छाती कमी पडली, त्यानं 90 प्यायला सुरुवात केली, 9 इंच आत गेली, म्हणजे 3ही गेली. मग आता परत ऐका, यदा कदाचित प्रारब्ध उत्तम असेल असेल पण प्रयत्न जर नसतील तर प्रारब्ध फेल आहे. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? आता उलट फिरवायचंय मला तुम्हाला. तुमचं प्रारब्धही असेल आणि प्रयत्नही असेल पण तुम्हाला जर कुणाचा आशीर्वाद नसेल तर फेल आहे. परत साखळी लावा. या महात्म्याचं, पखवाद्याचं प्रारब्ध उत्तम आहे, पखवाद हातात आलाय, रोज वाजवण्याचा प्रयत्न आहे आणि पखवाद शिकवणाऱ्या गुरुचा आशीर्वाद आहे म्हणून तो मृदुंग मध्ये. इथं 3ही गोष्टी आहे. आता नुसता आशीर्वाद असून काय करायचं? प्रयत्न पाहिजे. आता पुन्हा उलट फिरवते त्याला. प्रारब्धही आहे, प्रयत्नही आहे आणि आशीर्वादही आहे, पण संगत जर चांगल्याची नसेल तर 3ही फेल आहे. साखळी लावा. प्रारब्ध आहे, प्रयत्नही आहे आणि आई वडिलांचा, साधू संतांचा आशीर्वादही आहे, पण आपली बैठक मूर्ख माणसांमध्ये फेल गेलं. त्याला 2 वाक्य सांगतो, त्याला ठेवा. तुम्ही जोपर्यंत गरीब आहात तोपर्यंत तुम्हाला शत्रू नाही. नाही नाही, तुम्ही रोज गटारीत दारू पिऊन पडा, शत्रू नाही. जुगार खेळा, शत्रू नाही. मटका खेळा, वाटुळा करा आयुष्याचं, शत्रू नाही. तुमचं थोडं चांगलं झालं का टोळी उठलीच. हे कधी नाही. तुम्ही माल काढून टाका, एक माणूस तुम्हाला म्हणणार नाही का काढली. का काढली? उलटे म्हणतील लेट काढली. तुमचं वाईट झालं ना की तुम्हाला शत्रू नाही. गावठी भाषे सांगा, तुम्ही हलकट वागा, तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही चांगलं वागा, शत्रू उठले. फायनल करायचं बरं का. पुन्हा हे लिहूनच ठेवायचं झोपायच्या खोलीत आणि उठल्या उठल्या वाचायचं शत्रू. महिला म्हणतात तुम्ही दुसऱ्याचे भांडे घासा, तुम्हाला कोणी नाव ठेवणार नाही. तुम्ही गरिबीत जगा. नाही, एक मुलगा झाला, सुंदर मुलगा झाला, सर्व्हिसला लागला, सुनबाई आली, म्हातारी मस्त वाट्यावर बसली, शेजारच्या बाया उठल्या. एखाद्यानं माळ घातली, गन लावला आणि गाडी घेतली का शत्रू उठले. एव्हरेज नाही, कंपनी खास नाही. आता उलट फिरावर का, चांगलं झालं तर शत्रू आहे, नालायक वागल्यावर शत्रूच नाही. आता पुन्हा उलट फिरवतो. चांगलं झाल्यावर तुम्हाला शत्रू आहे पण शत्रू बाहेरचे अजिबात नाही. आता आता तुम्हाला शत्रू तयार होतील पण बाहेरचे अजिबात नाही. आता शत्रू तुम्हाला कुठे तयार होतील? घरात. आणि भावकीत. भावकी 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 सगळ्यात खतरनाक. भाऊबंद आहे ना, भाऊबंद आहे तुमचे माझे, असे खपाखप मेले पाहिजे. इतक्या नालायक अवलादी आहे, जिवंतपणे नीट जगून देती नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय. समुद्रा इतकी खोली कुणाची नाही, समुद्रा इतकी लांबी कुणाची नाही, पण समुद्रात पाण्यावर फिरायला जाणाऱ्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावी लागते, एवढं ध्यानात ठेवा.
डोक्यातलं पाणी पिता येत नाही. तुम्ही येडेपणा करू नका. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि वेळ बोगस. काही माणसं काय काम आणलो, सहज सहज येते त्याच्या घरी डोकं घालतात. काही लोक सकाळच्या बाहेर काय आणलं होतं, सहज सहज आला ना, पाणी नाही, चहा नाही, बाहेर नाही, तिकडे नदीला जाऊन बस. तुमच्याकडे वेळ आहे का एवढा? वेळ आहे? पहिले फांदे, पहिलं पोरग आहे काम, दुसरं पोरग आहे क्रोध, आणि क्रोधाचा अभ्यास करा महाराज 2च मिनिटात. महिला मंडळ, अगरबत्तीचा चटका बसला तर आपण अगरबत्ती टाकून देतो. चहा गरम असेल तर आपण फुकून पितो किंवा बशीचा वापर. आज अक्षरशः तुम्हाला सांगतो, वाईट वाटतं लोकांना. मुलगी तोडली जाते जिवंत, केवळ क्रोध. महाराज, मुलीला डोंगरावर न्यायचंय, तिच्या डोक्यात दगड घालायचा आहे आणि जिवंत मारताना पैसे. इथं पातेलं गरम असलं तर माणसं रुमाल वापरतात. आज दगड डोक्यात घालायचा आहे आणि ती मुलगी मेल्यानंतर ती ओळखी येऊ नये म्हणून दगडानं ठेसायची आहे. तुम्ही निरीक्षण करा चांगलं. ती डोहात टाकून द्यायची, नदीत टाकून द्यायची. पोलीस खातं सापडवतो तो भाग वेगळा, त्या मुलाला शिक्षाही होते तो भाग वेगळा. पण त्या मुलीला मरताना होणाऱ्या वेदना किती आहेत याचा अभ्यास करा. आणि हे 2 जणच करतात फक्त, काम आणि तोडायची मुलगी, तोडायची जिवंत. किती वेदना होत असतील. तोडायची, ती पोत्यात घालायची, वड्याला नेऊन फेकून द्यायची किंवा पुरून टाकायची आहे. 2 जणच पठ्ठे आहेत, काम आणि क्रोध. तिसरा पठ्ठा आहे लोभ. आणि आज हे आपलं सगळं चाललंय कशासाठी? लोभ 1 काम, 2 क्रोध, 3 लोभ, 4 मद. आणि आज लोकांच्या अंगात काय घुसलाय? मद. मोटरसायकलवर चालला, कुत्र्याला लाथ आली, मद येतो. पुरीला पाहिलं, मोकळ्याचा आवाज काढी, सुईचा बोलायचाच नाही. काय त्याच्या अंगात? मद. आणि मद मध्ये व्यसनं आली. आणि व्यसनं का तयार झाली त्याचं उत्तर ऐका. कमी कष्टात लक्ष्मी मिळाली की माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. परत नीट ऐका. कमी कष्टात पैसा आला का माणसाची वाम मार्गाला तयारी होते. याच्याशी तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. आणि वाम मार्गाला गेलेल्या माणसाला पैसा जर मिळाला नाही तो चोरीचा अवलंब करतो. चोरी कधी सुरू होते? पैसा फुकट मिळाला की तो वाईट वागायला सुरुवात करतो. तो पैसा कमी पडला, चोरी. आणि तो जर थोडा चोरीत यशस्वी झाला का लगेच व्यसनात तयार होतो. लगेच. आणि व्यसनाला एकदा नादी लागला का तो घरही संपवतो, गावही संपवतो आणि तोही संपतो. सध्या दारू न पिणं हा कमीपणा झालाय. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना जीवनातला आनंद लुटता येत नाही असं बेवड्यांचं म्हणणं आहे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 100 माणसांमध्ये 91 लोक दारू पितात सध्या. बरं, दारूवर कोणी बोलायचं? बोलला तो उखाडलाच, त्याची पट्टीच, तो मेलाच. आणि त्याचा परिणाम आहे का? आज आपण ज्या मातेच्या श्रद्धाला जमलो ना, या वयस्कर मातेच्या श्रद्धाला बोलायला बरं वाटतं. आणि त्या मातेच्या घराला, या आमदार साहेबांच्या घराला परमार्थाचा वसा आहे, परमार्थाचा ओलावा आहे. आणि ज्या घराला परमार्थाचा ओलावा असतो तिथं लक्ष्मी स्थिर राहते. तुमचं काय म्हणणं आहे? जुन्या महिला यशस्वी का झाल्या माहिती का जगायला? काळ्या आईची सेवा, गोठ्यातल्या गाईची सेवा आणि दरवाज्यातल्या पाहुण्याची सेवा. या माणसांच्या घरातून बिगर पाण्याचा माणूस कधी गेला नाही. गरिबी नक्की होती, मान्य करावा लागेल, पण अतिथीची सेवा आशीर्वाद देऊन गेली. नाही तर आज ह्या 4 वर्षामध्ये महाराज सगळी मंडळी वाईट बोलू नये, मला तळतळ येते. या 4 वर्षामध्ये अक्षरशः तुम्हाला सांगतो, 10व्याला जायची सुद्धा लाज वाटते. 10व्याला जायची लाज. बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. आई जिवंत आहे, मुलगा गेलाय. कोणत्या ओव्या घ्यायच्या 10व्याला? कोणत्या? दारुड्याच्या 10व्याला ओवी कुठे?
डाव्याचे प्रवचन करणारे जरा नीट ऐका. उगाच नको भांबावल्यावानी करू नका. आजपासून ज्ञानेश्वरी डाव्याच्या प्रवचनाला वापरायची नाही, अजिबात वापरायची नाही. मी जरा 1-1.5 महिन्यापासून पिसाळलोय. मी तसा गाढवच आहे पण पिसाळलोय. अक्षरशः त्या नदीवर ज्ञानेश्वरीचा अपमान आहे. तुमचं काय मत आहे? आज तुम्ही ओव्या कागदावर लिहून आला, तुम्ही मालिका आणा, पुस्तकात लिहून आला, तुमचं काय मत आहे? व्यासपीठ नाही तिला, खाली ठेवायची ज्ञानेश्वरी, त्याच्यावर बुक्का लावणारी टाळ्यावर नाही, कुणीकडे बुक्का, अख्ख्या ज्ञानेश्वरीत बुक्का. आणि ज्ञानेश्वरीचं प्रवचन रंगात आलं आणि कावळा शिवला का एखाद्याला लगेच यायचं, बाबा बाबा कावळा आला, बाबाचे पैसे गुतेल राहत्या. आता विश्वात्मक देव उठली ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी इतका लाल ग्रंथ नाहीये का तो कावळ्यानं बंद करावा. याच्यावर तुमचं काय मत आहे? हा जो भाग आहे ना चाकण भोसरीचा, महाराज हा ज्ञानेश्वरीच्या निर्मितीचा भाग आहे. निदान आपल्या कोणतरी ज्ञानेश्वरीचा अपमान नको. तुमचं काय मत आहे? मी काहीच बोलत नाही. अजिबात ज्ञानेश्वरी वापरायची नाही, कागदावर लिहून आणा. महाराज हा भाग इतका भाग्यवान आहे. महाराज महिला मंडळ एक वाक्य सांगू. लहान मुलगा बोलल्यावर आईला किती आनंद होतो, किती आनंद होतो, तो शब्दात सांगता येणार नाही. ज्ञानेश्वरीची ओवी जर मुखातून बाहेर पडली तर ज्ञानोबा सगळ्यात मोठा आनंद होतो. सगळ्यात मोठा आनंद ज्ञानेश्वर महाराजांना होतो. कारण सांगतो तुम्हाला, लहान पोरग मम म्हणताय पाण्याला, काय म्हणताय? मम 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 आजी देते, बा 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 बाच म्हणतं पहिल्यांदा ते, बा 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 बा, आणि गपकन बाबा म्हणलं का आजीला आनंद होतो. होतो ना? मग खरं सांगू तुम्हाला, ज्ञानेश्वरी ज्यांचा ग्रंथ आहे ना, ते बाळ इतकं कोवळं आहे की ते 16 वर्षाचं बाळ आहे. त्या 16 वर्षाच्या बाळाची ज्ञानेश्वरी किती कोवळी असेल. म्हणून ह्या मातेला श्रद्धांजली वाहताना तुम्हाला काम सांगायचं एक सांगू. आजपासून प्रत्येक स्त्रीच्या घरात तुमच्या देवाऱ्यात कोणते देव असतील मला घेणं नाही, अजिबात नाही. फक्त ज्ञानेश्वरी देवाऱ्यात ठेवा. आजपासून नियम 20 रुपयाचे ठेवा, 25 रुपयाचे ठेवा, फडक्यात गुंडाळून ठेवा. 5-6 दिवसातून फडकं धुवून काढा, तिला हळद कुंकू व्हा. आणि एक सांगू तुम्हाला, ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो. याच्यावर तुमचं काय मत आहे? आपल्याला ज्ञानेश्वरीचं व्हॅल्युएशनच कळलं. आपल्या लोकांना किंमत. महाराज चित्रपटकार आले, नाटककार आले, दिग्दर्शक आले, कीर्तनकार आले, किती मेले किती मेले. 350 वर्षामध्ये 700 वर्षामध्ये भाषा जशीच्या तशी आहे. आणि हीच खरी श्रद्धांजली होईल. याच्यावर तुमचं काय मत आहे? पहिली फांदी आहे काम, दुसरी फांदी आहे दुसरा पोरगा आहे काम, क्रोध, आणि चौथा पोरगा आहे लोभ, आपला चौथा पोरगा आहे मत, आणि आपला मत चाललाय. अक्षरशः नदीवर डाव्याला जायची लाज वाटते, लाज. अशामध्ये महिला मंडळ एखादा माणूस जर तरुणपणात मरण पावलं ना, तर त्याच्या प्रेताजवळ त्याची लहानाली पोरं उड्या हाणतात. उड्या हाणतात होती लहानाली पोरं. त्यांना काय माहिती की माझा बाप गेलाय, त्यांना काय माहित की माझी आई विधवा झाली, त्यांना काय माहित की माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालतात का? आई काय केलतं का माझ्या बाबानं? माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी पेटवलं का? आई काय केलतं? अशी म्हणते, तुझा बाबा देवाघरी, तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवाघरी गेलाय. ते पोरग पाठ करतं, सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवाघरी गेलाय. आणि शाळेतली पोरं म्हणतात, तुझा बाबा देवाघरी नाही गेला, तुझा बाबा मेलाय, मेलाय तुझा बाबा. ते पोरग घरी येतं, आईला म्हणतं मेलाय मा बाप. या 4 वर्षामध्ये 5-5 वर्षाची पोरं बापाच्या दाव्याला आहेत. नाही, किती वाईट परिस्थिती आहे. मदत करतील, डोक्यातून काढून टाका. नाही 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 नाही,